Very good afternoon. TY BSc student. TY BSc student. At last lecture we have to complete it. Second unit. Then today we are going to discuss about unit 3 and what is the name of that particular chapter, techniques in green chemistry. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. लगेच आपण टेक्निक्स इन ग्रीन केमिस्ट्री हा चॅप्टर आज आपण शिकवणार आहे. तर इच अँड एव्हरी स्टुडंट लिसन केअरफुली हाऊ वी हॅव टू टीच ग्रीन केमिस्ट्री, ओव्हरऑल सब्जेक्ट रिलिव्हंट ऑफ ग्रीन केमिस्ट्री. तर या ग्रीन केमिस्ट्रीमधला आज आपण पहिला जो काही कंटेंट आहे तो बघणार आहे आणि त्या कंटेंटचं नाव आहे, पहिलं कंटेंट आहे मायक्रोवेव्ह असिस्ट सिंथेसिस. विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोवेव्ह असिस्ट सिंथेसिस म्हणजेच या मायक्रोवेव्ह सिंथेसिसमध्ये कशा पद्धतीनं समजा इंटरॅक्शन होते, कशा पद्धतीनं रिॲक्शन होते, कशा पद्धतीनं याचं बेसिक बॅकग्राऊंड आहे हे आपण आज बघणार आहे. तर बघा, हे लक्षात द्या सगळ्यांनी, मायक्रोवेव्ह असिस्ट सिंथेसिस म्हणजे नेमकं काय आता. तर बघू आपण. वी हॅव टू स्टार्ट व्हॉट इज द रोल ऑफ दिस मायक्रोवेव्ह, देन व्हॉट इज द सिंथेसिस ऑफ मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह असिस्ट सिंथेसिस मीन्स प्रिपरेशन ऑफ डिझायर्ड कंपाऊंड. म्हणजे बघा, या कंडिशनमध्ये जे काही समजा आपण प्रिपरेशन करणार आहे, म्हणजेच काय म्हटलेलं आहे, प्रिपरेशन ऑफ डिझायर्ड कंपाऊंड. म्हणजे एक हे सुद्धा एक सिंथेसिसच आहे. आपल्याला याच्यामध्ये सुद्धा प्रिपरेशनच करायची आहे. तर बघा, प्रिपरेशन ऑफ डिझायर्ड कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. फ्रॉम अवेलेबल स्टार्टिंग मटेरियल. म्हणजेच कशामधून, जे काही समजा स्टार्टिंग मटेरियल असेल तर स्टार्टिंग मटेरियल पासून आपल्याला तो सिंथेसिस करायचं आहे, स्टार्टिंग मटेरियल पासून. तर बघा, हे जे समजा स्टार्टिंग मटेरियल आहे याला आपल्याला किती स्टेजमध्ये समजा हे रिॲक्शन परफॉर्म करायचे. सपोज एखादी रिॲक्शन असेल, याला आर नाव देतो आणि या रिॲक्शनला वेगवेगळ्या समजा याचे प्रोडक्ट मिळेल आपल्याला. एक समजा आर डॅश मिळेल, दुसरा आर डबल डॅश मिळेल, आर ट्रिपल डॅश मिळेल. दीज आर द प्रोडक्ट फ्रॉम स्टार्टिंग मटेरियल. म्हणजे हा स्टार्टिंग मटेरियल झालं. म्हणजे याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रोडक्ट तयार करायचे आहे. तर बघा, याच्यामध्ये सुद्धा हा जर समजा 90% मिळत असेल, दॅट इज कॉल्ड एज मेजर प्रोडक्ट. हा मेजर प्रोडक्ट असू शकते. आणि हा रिॲक्टंट आहे, म्हणजे ज्याला आपण स्टार्टिंग मटेरियल सुद्धा म्हणू शकतो, स्टार्टिंग मटेरियल. तर बघा, याच्यापासून 3 प्रकारचे प्रोडक्ट मिळतात, म्हणजे डिझायर्ड प्रोडक्ट असं कन्सिडर करू आपण. तर हे जे समजा रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये जे काही समजा स्टेजेस आहे ते एकच स्टेजमध्ये होणारी रिॲक्शन नाही आहे. दिस इज नॉट परफॉर्म किंवा दिस इज नॉट कॅरीड आउट ओनली वन स्टेप रिॲक्शन. दिस इज अ मल्टी स्टेप रिॲक्शन. म्हणजे हे जे मायक्रोवेव्ह सिंथेसिस आहे याच्यामध्ये जे काही स्टेज आहे किंवा स्टेप आहे हे मल्टी स्टेप आहे. मल्टी स्टेप रिॲक्शन म्हणजे नॉट मोर दॅन वन रिॲक्शन इट विल बी मोस्टली रिस्पॉन्सिबल फॉर मायक्रोवेव्ह सिंथेसिस. बट when we have to performing microwave assist synthesis, at that situation we have to carry on multi-step and finally we have to get corresponding stabilized product. म्हणजे या जे मायक्रोवेव्ह असिस्ट सिंथेसिस आहे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जवळपास 2 पेक्षा जास्त स्टेपमध्ये आपल्याला मिळणारं जे काही प्रोडक्ट आहे तो मिळणार आहे. तर बघा, दुसरी गोष्ट अजून काय म्हटलेलं आहे की प्रोसिजर इन्व्हॉल्व इन मायक्रोवेव्ह इरॅडिएशन. म्हणजे मायक्रोवेव्ह सिंथेसिसमध्ये इरॅडिएशन सुद्धा असं म्हणजे इन्व्हॉल्व आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की मायक्रोवेव्ह केमिस्ट्री इज द ॲब्सेन्स ऑफ अप्लाइंग मायक्रोवेव्ह रेडिएशन टू केमिकल रिॲक्शन. म्हणजेच या ज्या रिॲक्शन आहे याला रेडिएशनची सुद्धा अत्यंत गरज आहे. ॲज अ मीडिया म्हणून, ॲज अ कॅटलिस्ट म्हणून आपण त्याला रेडिएशननं हे रिॲक्शन काय करतो, परफॉर्मिंग करतो. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की दिस मायक्रोवेव्ह ऍक्ट ॲज हाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे बघा,
याच्यामध्ये जे काही समजा आपण प्रोव्हाइड करणार आहे हे हाय फ्रिक्वेन्सी आपण याला प्रोव्हाइड करणार आहे. हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या माध्यमातून सुद्धा आपण ते जे समजा म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आपण याला प्रोव्हाइड करणार आहे. आणि आफ्टर दॅन वी हॅव टू प्रोव्हाइड इन हाय फ्रिक्वेन्सी विथ इलेक्ट्रिक फील्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ स्टॅबिलाइज प्रोडक्ट. म्हणजे मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट आहे तो स्टॅबिलाइज मिळेल. आणि अशा प्रकारच्या रिॲक्शनला अजून बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हीट एनी मटेरियल कंटेनिंग मोबाईल इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे या रिॲक्शनमध्ये जे काही समजा चार्ज आहे ते मोबाईल इलेक्ट्रिक चार्ज असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज सुद्धा आलेला आहे. म्हणजे आपण त्याला प्रोव्हाइड करू शकतो फॉर द प्रिपरेशन ऑफ मायक्रोवेव्ह सिंथेसिस. अजून काय म्हटलंय बघा, सच ए पोलर मोलिक्युल इन अ सॉल्व्हंट अँड कंडक्टिंग इनटू अ सॉलिड. म्हणजे बघा आपण जेव्हा समजा एखाद्या मटेरियलला म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास करतो तर तो जो कंपाऊंड असेल त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच ऑन द बेसिस ऑफ दिस मायक्रोवेव्ह सिंथेसिस वी हॅव टू प्रोव्हाइड different types of frequency also with electric field and we have to involve solid material for further reaction and mechanism, for further preparation, for further synthesis, and this is overall phenomenon. It's also called as microwave synthesis. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या सिंथेसिस मध्ये आपल्याला सॉलिड मटेरियल घ्यायचं, त्याच्यानंतर त्याला हाय फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करायच्या विथ इलेक्ट्रिक फील्ड आणि जो काही समजा तुम्ही मटेरियल याच्यामध्ये यूज करणार आहे तो मटेरियल आहे मल्टी स्टेज मध्ये जाऊन त्याला जे काही समजा प्रोडक्ट म्हणजे फॉर्म होणार आहे त्याला रेडिएशन सुद्धा तुम्हाला इथून पास करायचं आहे आणि तो मटेरियल सॉलिड फॉर्म मध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास झाली पाहिजे अशा प्रकारचा तुम्हाला त्या म्हणजे रिॲक्टंट तुम्हाला इथे युटिलाइज करावं लागेल, इम्प्लिमेंट करावं लागेल. दिस इज ओव्हरऑल अबाउट मायक्रोवेव्ह सिंथेसिस. लक्षात आलं असेल आता मी सगळं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा कन्सेप्ट बघा, नेक्स्ट कॉन्सेप्ट वी हॅव टू स्टार्ट. आता दुसरा कन्सेप्ट बघा मायक्रोवेव्ह हिटिंग. आता मायक्रोवेव्ह कन्व्हेन्शनल टू मायक्रोवेव्ह हिटिंग म्हणजे मायक्रोवेव्ह हिटिंगचं नेमकं काय फिनॉमिनन आहे. मायक्रोवेव्ह हिटिंग आता याचं काय फिनॉमिनन आहे बघा. आता मायक्रोवेव्ह एनर्जी वॉज ओरिजिनली अप्लाइड फॉर हिटिंग फूड. म्हणजे बघा हा जो समजा मायक्रोवेव्ह आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मायक्रोवेव्ह एनर्जी वॉज ओरिजिनली अप्लाइड फॉर हिटिंग फूड. म्हणजे जे काही समजा तुम्ही फूड मटेरियल इथे घेणार आहे त्याला हीट काय करायचं प्रोव्हाइड करायचं म्हणजे असं सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर सच ए रिॲक्शन क्लासिकल केमिकल रिॲक्शन आपण टेक क्वाईट लॉंग टाइम. म्हणजे हे जे समजा तुम्ही रिॲक्शन परफॉर्म करणार आहे आताच तुम्हाला सांगितलं की आर म्हणजे कुठलंही समजा रिॲक्शन असेल, हा आर डॅश असेल, हा कॅटालिस असेल, हा डबल बॉन्ड आणि हा ट्रिपल डॅश. म्हणजे अशा प्रकारच्या जे काही रिॲक्शन तुम्ही प्रिपेअर करणार आहे त्या जे काही समजा स्टार्टिंग मटेरियल तुम्ही सॉलिड मटेरियल घेताय, फूड घेताय, त्याला रेडिएशन देताय, त्याला हाय फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रोव्हाइड करत आहे आणि त्याच्यानंतर मिळणारं जे काही समजा प्रोडक्ट आहे तो स्टॅबिलाइज प्रोडक्ट तुम्हाला इथे म्हणजे गेन करायचा आहे. डिझायर प्रोडक्ट तुम्हाला फॉर्म करायचा आहे इन मिनिमम टाइम. बट वी हॅव टू कॅरी ऑन मॅक्सिमम स्टेज. म्हणजे मल्टी स्टेज मध्ये तुम्हाला म्हणजे हा प्रोडक्ट काय करायचा आहे मल्टी स्टेप मध्ये फॉर्म करायचा आहे. लक्षामध्ये त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की ऍक्सिलेशन दिस प्रोसेस इज अरेनियस लॉ. म्हणजे याच्यामध्ये अरेनियस लॉ सुद्धा इथे आपण अप्लाय करणार आहे कशासाठी फॉर फर्दर रिॲक्शन अँड मेकॅनिझम फॉर फर्दर सिंथेसिस. लक्षामध्ये त्यालाच म्हटलेलं आहे की मायक्रोवेव्ह हिटिंग म्हणजे आपल्याला या रिॲक्शनला हीट सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा मायक्रोवेव्ह रेडिएशन इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन द फ्रिक्वेन्सी रेंज. म्हणजे बघा या मायक्रोवेव्ह रिॲक्शन मध्ये इरॅडिएशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हटलेलं आहे. इरॅडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इरॅडिएशन इन द फ्रिक्वेन्सी रेंज म्हणजे जे काही समजा तुम्ही इथे फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करत आहे ते फ्रिक्वेन्सी किती असणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी वी हॅव टू प्रोव्हाइड फ्रिक्वेन्सी. हाऊ मच मोर फ्रिक्वेन्सी वी हॅव टू प्रोव्हाइड फॉर फर्दर मेकॅनिझम, फॉर फर्दर सिंथेसिस, फॉर फर्दर प्रिपरेशन. म्हणजे 0.3 to 30 GHz म्हणजे एवढ्या प्रमाणात तुम्हाला इथे काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करायची आहे. गीगाहर्ट्झ झेड
corresponding to wavelength between 1 meter to 1 millimeter to 1 meter. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा तुम्ही वेव्हलेंथ आहे, म्हणजे वी हॅव टू काउंट डाऊन वेव्हलेंथ. हे वेव्हलेंथ जवळपास किती असणं गरजेचं आहे? जवळपास 1 मिलीमीटर अप टू 1 मीटर, म्हणजे 1 मिलीमीटर ते 1 मीटर एवढं वेव्हलेंथ समजा त्याचं जे काही समजा वेव्हलेंथ असेल ते तुम्हाला काय करायचं आहे? काउंट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे, नंतरचा कन्सेप्ट बघा मायक्रोवेव्ह डायइलेक्ट्रिक हिटिंग. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मायक्रोवेव्ह डायइलेक्ट्रिक हिटिंग. मायक्रोवेव्ह डायइलेक्ट्रिक हिटिंग. मायक्रोवेव्ह डायइलेक्ट्रिक हिटिंग. आता बघा याच्यामध्ये या रिॲक्शन मध्ये काय आहे, या फेनॉमेनॉन मध्ये काय दिलेलं आहे मायक्रोवेव्ह डायइलेक्ट्रिक हिटिंग. आता बघा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मायक्रोवेव्ह रेडिएशन आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे जे काही समजा मायक्रोवेव्ह रेडिएशन आहे याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं बोललं जातं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे मायक्रोवेव्ह रेडिएशनला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सुद्धा आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर विच आर वाईडली यूज ॲज अ सोर्स ऑफ हिटिंग इन ऑर्गॅनिक सिंथेसिस. म्हणजे बघा याला असं एक सोर्स म्हटलेलं आहे की जे काही ऑर्गॅनिक सिंथेसिस आहे, म्हणजेच या ऑर्गॅनिक सिंथेसिसलाच म्हणजे काय म्हटलेलं आहे की मायक्रोवेव्ह डायइलेक्ट्रिक हिटिंग इट इज वन्स अगेन रेफर्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि दिस रेडिएशन इट इज काय म्हटलेलं आहे की दिस रेडिएशन ऑफ हिटिंग इन ऑर्गॅनिक सिंथेसिस. म्हणजे ऑर्गॅनिक सिंथेसिस मध्ये जे काही समजा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचं आहे आणि त्याला समजा मायक्रोवेव्ह हिटिंग असं म्हटलेलं आहे. त्या लक्षामध्ये मायक्रोवेव्ह हॅव इनफ movement to activation reaction mature cross the energy barrier and complete the reaction in the less time. म्हणजे बघा जे काही समजा आपण याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आपण वापरत आहे त्याच्या माध्यमातून मिळणारं जे काही समजा रिॲक्शन आहे इन मिनिमम टाइम, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला त्या रिॲक्शनला काय करायचं आहे, त्या रिॲक्शनचं प्रोडक्ट तयार करायचं आहे, त्या रिॲक्शनची प्रिपरेशन करायची आहे इन मिनिमम टाइम. कमीत कमी वेळेमध्ये तो समजा जे सिंथेसिस आहे ते परफॉर्म तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा परफॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर बघा दुसरी एक अशी कंडिशन आहे की डायपोलर पोलरायझेशन. दुसरा कन्सेप्ट आहे की डायपोलर कंडक्शन. आता डायपोलर कंडक्शन मध्ये नेमकं काय, आता डायपोल जे काही समजा कन्सेप्ट आहे कंडक्शन डायपोलर कंडक्शन म्हणजेच डायपोल कशाला म्हणायचं, जर समजा एखाद्या कंडिशन मध्ये एखाद्या स्पेसिस मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्पेसिस असेल एखाद्या रिॲक्शन मध्ये एखाद्या मेथड मध्ये किंवा एखाद्या प्रोसेस मध्ये, तर त्याला डायपोल इंटरॅक्शन असं म्हणतात किंवा कंडक्शन असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच दिस इज पॉझिटिव्ह आणि दिस इज निगेटिव्ह. म्हणजेच बघा याच्यामध्ये पोलरायझेशन आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बोथ चार्ज इट इज कन्सिडर ॲज अ इट इज साइन ऑफ डायपोलर कंडक्शन. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही जर समजा अवेलेबल असेल दॅट इज कॉल्ड ॲज डायपोलर, किंवा त्याला आपण पोलरायझेशन सुद्धा म्हणू शकतो. ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिस इज टू anions आर कन्सिडर ॲज अ पोलर मॉलिक्यूल किंवा पोलर स्पेसिस. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे की डायपोलर कंडक्शन. डायपोलर कंडक्शन मध्ये असं म्हटलेलं आहे की ड्युरिंग आयोनिक कंडक्शन डिझोल्व चार्ज पार्टिकल ऑसिलेट बॅक अँड फोर्थ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. म्हणजे बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे की ड्युरिंग आयोनिक कंडक्शन डिझोल्व कम्प्लिटली चार्ज पार्टिकल. म्हणजे बघा जो काही समजा तुम्ही पार्टिकल घेतलेला आहे त्याचे जे सगळे पार्टिकल्स आहे ते पूर्णपणे इथे डिझॉल्व्ह करायचे आहे किंवा डिझॉल्व्ह होणार आहे. आणि हे जे समजा पोलर आहे आयन्स आहे हे आयन्स काय करायचं आहे तुम्हाला डिझॉल्व्ह करायचं आहे विथ द हेल्प ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ काय मायक्रोवेव्ह इरेडिएशन. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला मायक्रोवेव्ह इरेडिएशनच्या फॉर्ममध्ये इरेडिएशन
याच्या फॉर्म मध्ये तुम्हाला रिॲक्शन काय करायचे, परफॉर्म करायचे, पण परंतु एकच असं याच्यामध्ये विषय असा आहे की याच्यामध्ये जे काही समजा आयन्स आहे, अनायन्स आहे, हे पूर्णपणे हे डिझॉल्व्ह झाले पाहिजे, तेव्हाच आपण त्याला समजा कुठली समजा प्रोसेसमध्ये अप्लाय करू शकतो. अँड आफ्टर दॅन वी हॅव टू गेट अ फायनल प्रोडक्ट, म्हणजे नंतर आपल्याला त्या प्रोसेसमधला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट इथे गेन होणार आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं की द ऑसिलेशन कॉजेस कोलिजन ऑफ द चार्ज पार्टिकल विथ नेबरिंग मॉलिक्यूल ॲटम्स, म्हणजे एखाद्या नेबरिंग मॉलिक्यूल मधून किंवा ॲटम्स मधून हे चार्ज पार्टिकल तुम्हाला काय करायचे आहे, डिझॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की विच आर अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग हीट एनर्जी. आणि बघा, जेव्हा समजा हे दोन्ही पार्टिकल याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाले, त्याच्यानंतर त्याच्यामधून जे काही समजा त्याचं जे काही मॉलिक्यूल असेल किंवा जे काही सोल्युशन असेल त्याचं जे काही टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर सुद्धा काय होणार आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल. कारण की जेव्हा समजा एखाद्या सपोज एका बिकरमध्ये आपण जर वॉटर घेतलं असेल, बरोबर, त्या वॉटरचं जे काही समजा रूम टेम्परेचर असेल, जे काही असेल ते समजा रूम टेम्परेचर 26 असेल. आफ्टर दॅट वी हॅव टू डिझॉल्विंग एनी सॉलिड मटेरियल, म्हणजे समजा आता इथे सोडियम NaCl समजा तुम्ही इथे काय करत आहे, सोडियम क्लोराईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं, सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करा. आणि आफ्टर दॅन वी हॅव टू डिझॉल्विंग पॅटर्न अँड अनायन किंवा आपण याला म्हणू चार्ज पार्टिकल्स, याच्यामध्ये जेव्हा डिझॉल्व्ह होईल तेव्हा हे जे समजा सोल्युशन आहे याचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, आहे की नाही. त्याला समजा आपण डायपोलर कंडक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. आफ्टर दॅन वी हॅव टू प्रोव्हाइडिंग मायक्रोवेव्ह इरेडिएशन. त्याच्यानंतर बघा डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी असं दिलेलं आहे. नंतरचा कन्सेप्ट आहे डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. नंतरचा कन्सेप्ट डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. आता बघा डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय, डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज. आता बघा डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज मध्ये हेच दिलेलं असेल की जे काही समजा याच्यामधला आयन्स आहे त्याचं नेमकं काय कॅरेक्टरायझेशन आहे डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज मध्ये. पहिलं असं दिलेलं आहे की लॉस टँजेंट मेजर द ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब मायक्रोवेव्ह एनर्जी अँड कन्वर्ट इन टू द थर्मल एनर्जी. म्हणजे मायक्रोवेव्ह एनर्जीचं कन्व्हर्शन थर्मल एनर्जी मध्ये होईल, त्या प्रोसेसला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मायक्रोवेव्ह एनर्जी इट इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी. म्हणजे याचं कन्वर्शन थर्मल एनर्जी मध्ये जर होत असेल, थर्मल एनर्जी, दॅट प्रोसेस किंवा दॅट फेनॉमेना इट इज कॉल्ड एज डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज. म्हणजे बघा डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी मध्ये काय, जे काही समजा तुम्ही रिॲक्शन परफॉर्म करत असेल, त्या रिॲक्शन मधलं जे काही समजा स्टार्टिंग मटेरियल असेल त्याला आपल्याला मायक्रोवेव्ह एनर्जी असं कन्सिडर करता येईल. म्हणजे त्याच्यामधली जे काही एनर्जी आहे त्या एनर्जीचं कन्व्हर्शन थर्मल एनर्जीमध्ये झालं पाहिजे. आणि अशाच प्रकारच्या रिॲक्शनला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी असं बोललं जातं. म्हणजेच बघा की लो टँजेंट मेजर द ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब द एनर्जी अँड कन्वर्ट इन टू थर्मल एनर्जी. म्हणजे मायक्रोवेव्ह एनर्जी हे काय करेल, ॲब्झॉर्ब मायक्रोवेव्ह एनर्जी अँड कन्वर्ट इट टू थर्मल एनर्जी. म्हणजेच त्याचं कन्व्हर्शन थर्मल एनर्जी म्हणजे होईल. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी असं बोललं जातं. त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला दिलेला आहे की टॅन डेल इक्वल टू एक्सप्लॉन डबल डॅश डिवायडेड बाय एक्सप्लॉन सिंगल डॅश. अशा प्रकारे त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि एक्सप्लॉन डबल डॅश म्हणजे काय नेमकं, व्हॉट इज द एक्सप्लॉन डबल डॅश, इट इज रेफर्ड ॲज किंवा इट स्टँड फॉर डायइलेक्ट्रिक लॉस. याला काय म्हटलेलं, डायइलेक्ट्रिक लॉस. म्हणजे हा जो समजा कंटेन आहे, हा जो समजा फंक्शन आहे, एक्सप्लॉन डबल डॅश, इट इज रेफर्ड ॲज डायइलेक्ट्रिक लॉस. म्हणजे जेवढे समजा याच्यामधून इलेक्ट्रॉन लॉस झाले असतील त्याला डायइलेक्ट्रिक लॉस असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इफिशियन्सी विथ विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजेच डायइलेक्ट्रिक लॉस विथ इफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज कन्वर्टेड इन टू हीट. आणि त्याचं हीटमध्ये जे काही समजा, हीट म्हणजेच काय, थर्मल एनर्जी, याचं कन्व्हर्शनला काय म्हटलेलं आहे, ई एक्सप्लॉन डबल डॅश. त्याच्यानंतर बघा एक्सप्लॉन सिंगल डॅश म्हणजे काय, एक्सप्लॉन सिंगल डॅश इक्वल टू म्हणजे स्टँड फॉर, म्हणजे हा जो समजा साइन आहे, हे जे समजा फंक्शन आहे, याला काय म्हटलेलं आहे तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे हा जो एक्सप्लॉन डॅश आहे हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे दिस इज
ओव्हरऑल अबाउट रिलेटेड ऑफ दॅट फॉर्म्युला म्हणजे टॅन डेल इक्वल टू एक्सप्लॉन डबल डॅश डिवायडेड बाय एक्सप्लॉन सिंगल डॅश आणि एक्सप्लॉन डबल डॅश इट इज रेफर्ड ॲज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि एक्सप्लॉन सिंगल डॅश इट इज कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक लॉस आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. अशा प्रकारचा फॉर्म्युला दिलेला आहे. द इक्वेशन डेफिनेशन द लॉस ऑफ फॅक्टर del of the components to determine the factor dielectric loss and dielectric constant. म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी काय झालेल्या आहे डिटरमाइन केलेल्या आहे किंवा डिटेक्ट केलेल्या आहे. दॅट इज कॉल्ड एज डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी. त्यालाच डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी असं म्हणता येईल. त्याच्यानंतर नंतरचा कन्सेप्ट असं दिलेला आहे. नंतरचा कन्सेप्ट इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन मॅटर. म्हणजे नंतरचा कन्सेप्ट असा आहे की इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह interaction of microwave radiation on matter radiation on matter म्हणजे बघा इकडे लक्षात द्या. आता इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन ऑन मॅटर म्हणजे मायक्रोवेव्ह जेव्हा समजा कोणती समजा एखाद्या मॅटर सोबत काय करत आहे रेडिएशन ते मायक्रोवेव्ह रेडिएशन जेव्हा समजा एखाद्या मॅटर मध्ये आपण इंटरॅक्ट करत आहे त्या प्रोसेसला इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन ऑन मॅटर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मायक्रोवेव्ह रेडिएशन आपण त्याला काय करत आहे प्रोव्हाइड करत आहे कशाला त्या मॅटरला इंटरॅक्शन करण्यासाठी. आणि आफ्टर दॅन वी हॅव टू प्रोव्हाइड इन मायक्रोवेव्ह रेडिएशन वी हॅव टू स्टार्ट फर्दर दॅट रिॲक्शन विल बी कॅरीड आउट. म्हणजे बघा याच्या माध्यमातून आपल्याला इंटरॅक्शन करायच्या विथ द हेल्प ऑफ मॅटरच्या माध्यमातून. तर बघा म्हटलं काय इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन इरॅडिएशन ऑफ विथ मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय देअर डिफरंट प्रोसेस ऍब्सॉर्प्शन ट्रान्समिशन अँड रिफ्लेक्शन. बघा 3 प्रोसेस मध्ये आपण रिॲक्शन करतो. पहिली आहे प्रोसेस ऍब्सॉर्प्शन म्हणजे ऍब्सॉर्प्शन. पहिली प्रोसेस आहे ऍब्सॉर्प्शन. दुसरी प्रोसेस आहे ट्रान्समिशन आणि तिसरी प्रोसेस आहे रिफ्लेक्शन. म्हणजे इंटरॅक्शन ऑफ मायक्रो रेडिएशन ऑन मॅटर म्हणजे बघा हे जे समजा आपण वर्क आउट करत आहे याच्यामध्ये ह्या 3 फॅक्टर अतिशय महत्वाचे आहेत. व्हेन वी हॅव टू अप्लाय एनी मायक्रोवेव्ह रेडिएशन रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन विथ द हेल्प ऑफ मॅटर at that situation we have to do or we have to apply 3 types of factors absorption transmission and reflection. म्हणजे हे 3 प्रकारचे जे काही फॅक्टर आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी असं दिलेलं आहे की हे समजा मायक्रोवेव्हचं समजा इथे समजा डायग्राम दिलेली आहे. हे मायक्रोवेव्ह आहे. हे आहे मायक्रोवेव्ह आणि याच्यामध्ये हे 3 प्रकारचे कंडिशन इथे दिलेले आहे. पहिली कंडिशन बघा. पहिल्या कंडिशनला याला जो काही समजा अटॅच असलेला जो ग्रुप आहे किंवा याला जे काही समजा अटॅच असलेला जो काही समजा मेटल आहे याला आपण मेटल म्हणू. हे मेटल हा कनेक्ट केलेला आहे कशाला या मायक्रोवेव्ह जे काही समजा रेडिएशन आहे त्याला आपण कनेक्ट केलेला आहे. दुसरा जो काही समजा आहे दुसरा फॅक्टर आहे सोलवेंट. याच्यामध्ये समजा सोलवेंट आहे मेटल प्लस सोलवेंट. त्याच्यानंतर इथे कुठला तरी समजा एक कंपाऊंड म्हणजे मॅटर घेतलेला एक तर काय ग्लास घ्या टेफ्लॉन घ्या कुठलाही समजा मॅटर म्हणजे आपण इथे ग्लास घेऊ. इथे आपण एक ग्लास घेतलेला म्हणजे हा मटेरियल आहे. हे सोलवेंट आहे. त्याच्यानंतर हा मेटल आहे. हे तिन्ही समजा जे काही समजा कंटेन आहे हे तिन्ही कंटेन मधून आपल्याला इंटरॅक्शन करायचे आहे. म्हणजेच इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन ऑन मॅटर म्हणजेच हे मायक्रोवेव्ह आपण याला प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये एखाद्या मेटल मध्ये किंवा एखाद्या सोलवेंट गॅस याचं जेव्हा समजा एखादा कॉम्बिनेशन असेल तेव्हा आपण त्याला मायक्रोवेव्ह इथे इंटरॅक्शन होईल विथ द हेल्प ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. याच्यामध्ये इंटरॅक्शन होईल आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर आपल्याला 3 प्रकारचे जे काही समजा महत्वाचे जे काही फॅक्टर आहे हे फॅक्टर इथे मिळेल. म्हणजे बघा पहिलं आहे इथे याचं रिफ्लेक्शन मिळेल. पहिलं कंटेन आहे याच्यामधलं रिफ्लेक्शन मिळेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन सुद्धा होईल. आपण सोलवंट आहे तर इथे ऍब्झॉर्प्शन सोलवंट काय करेल की हा मेटल याच्यामध्ये ऍब्झॉर्ब करेल. त्याच्यानंतर ट्रान्समिशन कशामध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल ट्रान्समिशन. म्हणजे अशा प्रकारे हे 3 फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे. म्हणजेच इथे कुठलं तरी इंटरॅक्शन होत आहे विथ द हेल्प ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. अशा प्रकारच्या कंटेनला
काय म्हणायचं, अशा प्रकारच्या प्रोसिजरला इंटरॅक्शन ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन ऑन मॅटर असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघा,